नांदेडमध्ये काँग्रेसच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला आहे। या कॅन्डल मार्च मध्ये नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण सहभागी झाले। आपण बघतो या ठिकाणी मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। राहुल गांधी यांनी मतदान चोरी विरोधात पत्रकार परिषद घेतली होती, त्याचे पडसाद नांदेडमध्ये सुद्धा उमटताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण आहेत। काय सांगाल आपण कॅन्डल मार्च काढलाय? आज नांदेड जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने कॅन्डल मार्च आम्ही या ठिकाणी काढलेला आहे। आमचे नेते माननीय राहुलजी गांधी यांनी जे भारतामध्ये वोट चोरीचा प्रकार जो चालवला आहे ते उघडकीस आणलेला आहे आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडे त्याचं उत्तर मागितलेलं आहे, पण निवडणूक आयोग याच्यावर काही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही। म्हणून आज काँग्रेसची जी कार्यकर्ते मंडळी आहेत त्यांच्या विरोधात कॅन्डल मार्च या ठिकाणी काढत आहेत आणि ही जी मोहीम हाती गेलेली आहे की व्यापक स्वरूपामध्ये याही पुढे पूर्ण महाराष्ट्र असेल, पूर्ण राज्य असेल आणि भारतभर या ठिकाणी राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते राबवणार आहेत। आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत, काय वाटतं कशा होतील या निवडणुका? आगामी काळात ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत, आपण जर बघितलं तर मागच्या काळामध्ये ज्या मतदार यादीमध्ये पुनर्रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात मतांची चोरी झाल्याचा प्रकार या ठिकाणी राहुल गांधींनी उघडकीस आणलेला आहे आणि मला वाटतं येणाऱ्या काळात निश्चितच जनता काँग्रेसच्या पाठीमागे या ठिकाणी भक्कमपणे उभा टेकलेली आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये निश्चितच ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था होतील ते भक्कमपणे काँग्रेस पक्षाच्या ताब्यात राहतील एवढे या ठिकाणी सांगतो। राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतल्यावर सत्ताधारी त्याला उत्तर देत, पण निवडणूक आयोग उत्तर देत नाही। आज आपण बघता राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला याचं उत्तर मागितलेलं आहे, पण मला सांगायचं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या प्रकारे उत्तर देतात, निश्चितच निवडणूक आयोगाचे उत्तर हे मुख्यमंत्री जर देत असतील तर निश्चितच याच्यामध्ये काहीतरी काळबरं आहे असं मला वाटतं। निश्चितच आपण बघतोय काँग्रेसच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला होता आणि आगामी काळात जे आहे ते जनता काँग्रेसच्या सोबत आहे, सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल असं सुद्धा खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।